रामकृष्ण हरी सर्वांना. मी युवा कीर्तनकार श्रद्धा सदानंद पुजारी. तर आज आहे कामिका एकादस. या निमित्ताने आम्ही आमच्या वारीमधले जे महाराज होते त्यांच्या घरी भजनाकरिता आलेलो होतो. आणि खरोखरच आज या भजनामध्ये आल्यावर एवढा आनंद आला, असं वाटलं की आपण ते अभंग म्हणतो ना, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. पांडुरंग साक्षात आमच्या भजनामध्ये येऊन आनंद घेऊन नाचत होते. असा आम्हाला आनंद आला. मी सुद्धा भजन गायले. आम्ही भजनाचा आनंद घेतला सर्वांनी. नारदाने भगवंताला प्रश्न केला की भगवंता तुम्ही कुठे असता? त्यावेळेस भगवंत म्हणू लागले, हे देव तुला माहिती का मी कुठे असतो? तर मी माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये असतो आणि माझे भक्त जिथे नामस्मरण करत असतात, माझं भजन करत असतात, तिथे मी असतो. असं वाटलं खरोखरच भगवंत आमच्या या भजनामध्ये आलेले होते. त्यानंतरनं आंतरराष्ट्रीय स्तराचे बासरीवादक महाराजांनी त्यांच्या बासरीचं खूप सुंदर गायन केलं. त्यानंतरनं विठ्ठल महाराजांनी थोडंसं मार्गदर्शन केलं व आम्हाला भेट म्हणून विठ्ठलाची मूर्ती दिली. त्यानंतरनं आम्ही ज्ञानोबा तुकाराम भजन करत, आरती करत या आजच्या भजनाची सांगता केली. सांगता करताना मन खूप दुखावून गेलं होतं, कारण की या 2 तासामध्ये असं वाटलं की खरोखरच आज आम्ही पंढरपुरामध्ये जाऊन भगवंताचं भजन करतोय की काय. त्यानंतरनं आम्ही महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेताना सुद्धा हरे राम या भजनाचा आम्ही आनंद घेतला. महाप्रसादामध्ये कामिका एकादस असल्यामुळं काहीही शिजलेलं अन्न आम्ही आज ग्रहण केलं नाही. आम्ही जो वरचा फराळ होता तोच आम्ही केला. आणि आम्हाला यायला रात्री खूप उशीर झाला, त्यामुळे आम्ही पावसाचा आनंद घेत वापस घरी आलो. रामकृष्ण हरी सर्वांना.